जुने गोवा येथे पर्यटन विभागानं आयोजित केलेला बहुप्रतीक्षित सांजा उत्सव अपेक्षित गर्दी आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला। 1.5 कोटी खर्च केलेल्या या महोत्सवाला स्थानिक आणि पर्यटक दोघांकडून प्रतिसाद लाभला नाही। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी 10 वाजता या उत्सवाचे उद्घाटन होणार होते, मात्र दुपारी 12:30 वाजेपर्यंत केवळ आयोजक वगळता या ठिकाणी दुसरं कुणीही फिरकलं नाही। इतलो लेट कित्याक जाला आनी एक इव्हेंट धान जावपाचें आसलें इतलो लेट जाला? कितें आमी आमचो मुख्यमंत्री आनी आमचो टुरिजम मिनिस्टर बाब रोहन खंवटे ते दिल्लीक गेल्या सकाळी येवपाक आसलेले, पण ते फ्लायट डिले जाल्ल्या कारणान हांगा पावूंक शकले ना। त्याच बरोबर आमची टावन अँड कंट्रीची मिटींग आसली TCPची, थंय मातसो म्हाका डिले जालो म्हण आमचे, पण सकाळच्यान हो सांजावन चालू आसा। फक्त आमी इनॉग्रेशन करपाक मातशें लेट जालो आमकां, पण मोठ्या संख्येन लोक येयल्ले आसा आतां। सर तुमचे कॉन्स्टिट्युएन्सीन हे दवरलेले आसा आनी लोकूच दिसना सर हेच्या खातीर। लोक पळय आतां कितलोच आसा, आतां कितें अशें आतां मातशें रावन लोक येवपाक लागतले। एक्चुअली कशें आमी गेल्ले फावटी आमी दवरलेलो फर्स्ट टायम आमचें दुसरें वर्स आतां, पूण तुमी आतां जर पळयत जाल्यार आजू बाजूक पळय लोक पळय कितले जाले आमचे आतां, आनी आतां गर्दी वाडत रावतली। आनी आमकां आशा आसा की आमचो मुख्यमंत्र्याचेर आमकां भरपूर हेल्प जाल्लो आसा। टुरिजम मिनिस्टर बाब रोहन खंवटे म्हाजो मित्र, तेणी आमकां खूब हेल्प केला, कारण हो प्रोग्राम जो आसा विवा सांजा हो आमकां तेणी ओल्ड गोवा सेकंड टायम आमकां गोंय दिला आमच्या ओल्ड गोवान, आनी आमी सगळे आमच्या मतदारसंघातले तेका काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा मुख्यमंत्र्याक आनी आमच्या टुरिजम मिनिस्टराक, कारण आमी हो इव्हेंट सारको बरो गाजयतले। आयज मोर देन म्हाका दिसता 10-15 हजार तरी लोक हांगा जमतले। कितें उलयता सर? 10-15 हजार सर म्हाका कोणूच दिसना सर। तू आतां ह्या दनपारच्या आतां जेवणाचो टायम आहा न्हू, आतां पळय येता सगळें चालू आसा। आमी सर आतां सकाळच्यान उपाशी आहा हांगा। हय आतां जेवया मरे जेवया। After 12 o'clock, I'll be giving my bite. So, after 12 o'clock, I'll be giving a bite because 12 o'clock is the right timing for Sanjong. So, हांव म्हणटा कितें आतां 10 to 12, 12:31 जाली। आयज म्हाका दिसना हांगा इवन 100 लोक पासून हांगासर ना। एज पर माय दिस्टिंग कॅल्क्युलेशन 100 लोक पासून ना। आय थॉट इट विल बी अ मोर देन 5 to 10,000 crowd एज पर द डेकोरेशन वॉट दे हॅव पुट and what is the amount they have spent. पूण म्हाका दिसता हे सांज्या वरवीं हांव कितें उलयतलो आनी लोकांक कितें मेसेज दिवंक सोदता तें हांवूच नको। आतां मिडियाक लागून हांव फुडाकार घेतलेले आसा, कित्याक हे म्हाका दिसता फर्स्ट टायम हांवें पळयलां। हेर खंयच्याय स्पॉटाचेर धाकटे विलेजीन तर सांज्यांव करून आमी बांयो ज्यो आसा थिंगासरूच ट्रेडिशनल आमच्यो बांयो आसता, थिंगा आमी ओरिजिनल सांज्यांव करता, थिंगासर मोर देन 300, 400, 200 क्राउड आसता। पूण इट इज अ शॉकिंग न्यूज टू से फॉर मी एट ओल्ड गोवा हेलिपॅड ग्राउंड हेलिपॅड लँडिंग ग्राउंडाचेर तेणें एक्चुअल फंक्शन दोबाजो दवरलेलो आसा इन द इंट्रस्ट ऑफ गोवा एंड फॉर गोवन्स टू एन्जॉय द सांज्यांव सेलिब्रेशन। पूण हांव म्हणटा कितें इतले तो तेणी डिस्प्लेस केलो जाल्यार लोक कित्याक ना। आनी सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या घटनेची तक्रार पेडणे पोलीस स्थानकात दाखल केली आहे। बर्डे यांनी हायवेवरील संभाव्य निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेच्या धोक्यांवर प्रकाश टाकणारी तक्रार दाखल केली आहे। तसंच पुढील अपघात टाळण्यासाठी तातडीनं कारवाईची मागणी केली। आम्ही आयज पोलीस स्टेशनाचेर येयल्ले हांगा आयज सांगपाक की ह्या MVR कंपनीचेर आणि PWD इंजिनियर आहा तेंचेर FIR कर म्हणून। कित्याक लागून FIR कर म्हणटा खबर आसा? तेका टॅक्स पेयराच्या पयशांसून म्हयन्याचे म्हयन्याक हांकां पगार दिता आमी, आनी आमी हांगा पोलीस स्टेशनाचेर येयला जाल्यार PI हांगा ना आनी खंय तरी गेला म्हणटात ते। तेका हांगा पळय खंयच्या डिपार्टमेंटान जर आमी जर गव्हर्मेंट ऑफ गोवाचे गेले कोणूच गव्हर्मेंटाच्या जाग्यार नासता मनीस, असेंब्ली चालू काय पासून जावलेली ना। तेका लागून हे इंजिनियर खंय वयतात, हे आमचे PI खंय वयतात हे कळना आमकां। ते डायरी मारतात ते आनी खंय तरी गेल्या म्हणटात, कोर्टाक गेले म्हणटा। हे गव्हर्मेंटाक हांव कित्याक लागून सांगता, गव्हर्मेंट ऑफ गोवान अख्ख्या गोंयान हीच भानगड जाल्लेली आसा। हांगा आतां पोलीस PI ना, म्हाका खबर ना खंय गेला तो, आतां कोर्टाक गेला म्हणून सांगतले ते। आमी जेन्ना FIR करपाक मुद्दम येयलेले, FIR आमचो डिमांड आसा MVR कंपनी गोंयच्या चीफ मिनिस्टरा कडेन PWD मिनिस्ट्री जी आसा तेका हांव रिक्वेस्ट करता आयज ह्या कंपनीचेर जर तूं FIR जर केली आणि PWDची FIR जरी केली जाल्यार हांगा तूं कास्ताचो मनीस म्हणून सांगता। वारखंड गावातील उतरणीचा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। मोपा विमानतळ कर्मचारी आणि उगवे, तोरसे, पत्रादेवी आणि महाराष्ट्रातून प्रवास करणाऱ्या पर्यटक टॅक्सी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात। पावसाळा सुरू झाल्यानं परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे।
धोकादायक रस्त्यांच्या परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांनी अपघात टाळण्यासाठी तात्काळ प्रीमिक्स किंवा हॉट मिक्स दुरुस्तीची मागणी सरकारकडे केली आहे. माझं नाव गुरुदास कांबळी. आता रस्तो रस्तो हो पडटा लोक कितकेशे आणि कोणा त्याची जात घेयनात. माती घातलं तरी काय करिना ह्याचं आणि हो रस्तो हो सामको कुपात जाल्लो हा हेका कोणच बघिना ह्या रस्त्याक आणि लोक ती गाडीशी वयता आणि सामकेच एअरपोर्टार आणि कोणच हेका हे गाडी हेका बघिना रस्त्याक ह्या एअरपोर्टार इल्ले लोक इल्ले पडटात. एअरपोर्टार इल्ले सगळे पडटात गाडी. योग्य वावडो पोसनात तो सामको आमच्या झरीर वयतलो असलो फाटीं. तो वावडो बरो वाटावलो. मी असल्या ह्याच्या फुड्यान माझ्या फुड्यान पडलो तो त्याने गाडी उखलली आणि हेल्यान मागे या गळणीसून पडलो. झर हा ती ह्याची झर आमची झरीर वयतलो असलो सामको सकयला. आणि कोण जाग घेणार त्याचा कोण जाग घेईना ते गाडी ह्याचो रस्त्याचो पण करून द्या न्हू काहीतरी कोणय काही बाबडो कोणय बाबडो जावं रे पटाफटाने कामाक वयता पडात नाल्यार बेश्टो ह्या न्हू त्रास न्हू शॉर्टकट रोड म्हणून वचून वयतात वयतात न्हू वयतात काहीतरी करूंक न्हू कोणी ह्या खडपड. तरी पण गव्हर्मेंटान ह्या रोडाचे बेगिनात बेगीन लक्ष घालून कितें तरी करपाक जाय. हे पावस साहेब वतात एक 15 दीस वतात जाल्यार खळखळून रस्तो आनी पिड्ड्या येतलो आनी लोक पडत आसा. कालच एक बायल हांगासर स्टाफ वयर एअरपोर्ट हांगासर पडलेली आसा आनी तेच्या तकलेसून रगत येयलेले आसा. हेचेर एक तर बेगिना बेगीन सरकारान हेचेर लक्ष घालपाचो आनी बेगिनात बेगीन ते कितें तरी उपाय करपाचो ह्या रोडाचेर. पंचायतीक आम्ही इन्फॉर्मेशन केले. पंचायतीन आपल्या सहखर्चान आपण असं पॅच मारलेले ते आता पॅच पावसान ते व्हावन गेलेले असतात आणि गाडी गेल्या ते तुम्ही पहिले असतले कशी वाट लागली असते गाडी चढयतना सुद्धा तिंगा त्रास जातात. एक तर गव्हर्मेंटाचो रस्तो तरी बंद करपाचो कित्याक रस्तो बंद केल्या तरी त्या लॉंग रोडान वयतल्यान ते एक्सिडेंट तरी जावचे ना. हांगासर हे सायडीक खळगी आसा पयशात जाल्यार कोणा टू व्हिलर येवन डायरेक्ट सकयल वचपाचो भंय आसता. ताका लागून गव्हर्मेंटान बेगीतल्या बेगीन हे रस्तो करपाचो ही हांव मागणी करता गव्हर्मेंटा कडेन. अशी समज अशी गाडी येत आणि हे सायडीक खळगी आसा डायरेक्ट सकयल जावन ते कसली तरी हानी जावपाची शक्यता आसा. जबाबदारी कोणी घेवपाची ती गव्हर्मेंटान सांगपाची आणि बेगिनात बेगीन ही रस्तो करपाचो. एक 15 दिसाच्या भितर तरी रस्तो 15 दिसाच्या पावसाच्या दिसांनी हे सारकोच खळखळून वयतलो आणि सगळी खूप एक्सिडेंट जातले. ह्यो ताका लागून ते हांगासरले एअरपोर्टा वयलो स्टाफ आसता ते ह्याच रोडान येतात. प्लस ट्युरिस्ट व्हेकल असतात ते सुद्धा ह्याच रोडान येतात शॉर्टकट पडटा म्हणून. सबंद महाराष्ट्रातले लोक स्टाफ आसा ते येतात. महाराष्ट्रातले गाडी येतात तांकां गुगल मारल्यार ह्योच रोड मेळटा तेमकां. ते डायरेक्ट हायवेन जॉईन जाता एअरपोर्टासून. डायरेक्ट हायवेन वचच्यापेक्षा ते शॉर्टकट हांगासर येतात. ते कमीत कमी 5-6 किलोमीटर हांगासर लॉंग कट पडटा म्हणून ते लोक हांगासूनच येतात. ते लोक ह्यो रोड बेगिनात बेगीन प्रीमिक्स करपाचो किंवा हॉट मिक्स जाता जाल्यार कित्याक हॉट मिक्स म्हाका दिसता पावसात जायना ताका लागून प्रीमिक्स करून बेगिनात बेगीन तेचेर उपाय करपाचो.